नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उद्धव ठाकरे आणि कार्यकर्त्यांनी छेडलेल्या रामरक्षा पठणाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। या विषयावर आंदोलन करणं म्हणजे केवळ राजकारण असल्याचं ते म्हणाले। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही या प्रकरणावरून ठाकरे यांना टोला लगावला। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। आंदोलकांची मानसिकता आणि मर्म याच्यावर बोलू। जर हिंदू जागृती आणि राम मंदिर मधला अपहार या मुद्द्यावरच आंदोलक आंदोलन करणार असतील तर त्या आंदोलकांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे। यामध्ये राजकारण आहे की नाही समजून घेतलं पाहिजे। यामध्ये भूमिकांमध्ये बदल आहे की नाही समजून घेतला पाहिजे। यामध्ये राजकीय अभिनिवेश आहे की नाही समजून घेतलं पाहिजे। आणि हे सगळं बघितल्यावर लक्षात येतं की जे आज उबाटा सेना आंदोलन करते त्यांना हिंदू जागृती करण्या अगोदर राम, रामभक्ती, रामरक्षा आणि राम मंदिर यावर बोलण्या अगोदर समस्त हिंदू समाजाची माफी मागावी लागेल। दरम्यान अयोध्येतलं राम मंदिर कोट्यवधी हिंदूंच्या भावनांनी साकारलेलं मंदिर आहे, त्यामुळे दानपेटी अपहार प्रकरणी आवाज उठवण्याची वेळ आल्याचं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केलंय। ते आज नागपूरमध्ये राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर जाहीर सभेत बोलत होते। राम मंदिर अपहाराप्रकरणी SIT अर्थात विशेष तपास पथक हे सगळं थोतांड असून निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली। महाराष्ट्रात नव्हे तर काशी, अयोध्या इथेही रामरक्षा पठण करणार असल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।